महाराष्ट्र सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून पाली भाषेचं ज्ञान हे प्रत्येकांना व्हावं या हेतूने बुद्धविहार समन्वय समिती व पाली भाषा प्रचार परीक्षा मंडळ नागपूरच्या वतीने 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक बुद्धविहारात राज्यस्तरीय पाली भाषा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून नांदेड शहरातील विविध बुद्धविहारात जिल्हाध्यक्ष यशवंत ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रप्रमुख विश्वनाथ वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली पाली भाषा परीक्षा घेण्यात आली। शहरातील विविध बुद्धविहारात आयोजित केलेल्या परीक्षा केंद्रावर बुद्धविहार समन्वय समिती नागपूरचे केंद्रीय महासचिव प्राध्यापक अनंत भालेराव व जिल्हाध्यक्ष यशवंत ढगे यांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केले। परीक्षेस परीक्षार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। साना भालेराव, बोधाचार्य, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा नांदेड। आज जेतवन बुद्धविहारामध्ये पाली भाषेची परीक्षा आहे। मी प्रथम या परीक्षेला बसलेला आहे। मी गाथा म्हणतो, परंतु बरेच शब्दांचा अर्थ समजणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामुळे पाली भाषा अवगत होणं मला गरजेचं आहे। त्याच्यामुळे मी ह्या परीक्षेला बसलेला आहे आणि मला याचा आनंद वाटतो की याला वयाची अट नाही, अभ्यासपूर्ण अशी परीक्षा आहे। मी काही प्रश्न वाचले देतो आहे, तर निश्चितच परीक्षा ही दर्जेदार आहे आणि सर्वांनीच या परीक्षेला बसलं पाहिजे आणि पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून झाला पाहिजे। मी ज्यांनी हे केंद्र प्रमुख आहेत, ज्यांनी सुरुवात केली, त्यांचे मी आभार मानतो। मला या परीक्षेला बसण्याची संधी दिली। नमो बुद्धाय, जय भीम। मी प्राध्यापक डॉक्टर आनंद भालेराव, केंद्रीय महासचिव बुद्धविहार समन्वय समिती नागपूर। आज दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी संपूर्ण भारतभर पाली भाषा परीक्षा घेण्यात येतात बुद्धविहार समन्वय समितीकडून। त्या अनुषंगाने मी नांदेड जिल्ह्याला भेट दिली असता तक्षशिला बुद्धविहार, केळी बाजार, इतवारा, नांदेड या ठिकाणी भेट दिली आणि या ठिकाणी परीक्षार्थी पहिल्या परीक्षेला बसलेले आहेत। या प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आयुष्यमान यशवंत ढगे साहेब आणि या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून अर्जुन जी चौदंते या ठिकाणी उपस्थित आहे। बुद्धविहार समन्वय समिती गेल्या 2014 पासून आस्थागायत वेगवेगळे उपक्रम घेऊन बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करीत आहे। बुद्ध संस्कृती निर्माण करण्यासाठी पाली भाषा परीक्षा आणि त्याच्यानंतर कार्यकर्ता संमेलन, मेळावे, बुद्धविहारांचं एकत्रीकरण करण्याचं कार्य, विचारवंत कवी या लोकांना एकत्र करणे, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा समजावून सांगणे, बुद्ध धम्माचे संस्काराच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती संपूर्ण देशभर देण्यासाठी वेगवेगळ्या याच्यामध्ये भाषेमध्ये प्रचार प्रसार करण्याचं काम करत आहेत। मी यशवंत कसरू ढगे, नांदेड जिल्हा पाली भाषा जिल्हा अध्यक्ष आहे आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामधून जवळजवळ 400 विद्यार्थी हे बुद्धविहार सेंटरमधून बसलेले आहेत। मी नांदेडच्या बौद्ध बांधवांनाच नाही तर इतर बांधवांना बी अशी विनंती करतो की त्यांनी पाली भाषा ह्या परीक्षेला बसावे आणि आम्हाला सहकार्य करावे। लोकांना हेच आवाहन करणार की बाबा ही पाली भाषा ही भारताची मूळची भाषा आहे। तथागत गौतम बुद्धाच्या 84,000 गाथा या सर्व पालीमध्ये आहेत आणि जे त्रिपिटक आहे त्या त्रिपिटकामध्ये सगळं पालीचंच आहे। आपण वाचतो पण आपल्याला त्याचा काही अर्थ कळत नाही। त्यासाठी ही पाली भाषा शिकणं फार फार काळाची गरज आहे आणि भारत सरकारनं अभिजातचा दर्जा दिल्यामुळे ही कंपल्सरीच व्हायला पाहिजे आणि झाली बी पाहिजे। आपण जर प्रयत्न केला तर सरकारला जाग येईल पुन्हा शाळा कॉलेज वगैरे करण्यासाठी। मी त्या सरकारला सुद्धा विनंती करतो की आमच्या शाळा आणि कॉलेज लवकरात लवकर चालू करून पाली भाषेला पुन्हा चांगल्या प्रकारे दर्जा मिळावा ही मी शासनाला सुद्धा विनंती करतो। विश्वनाथ पुंजाराम वाघमारे म्हणून या परीक्षेसाठी केंद्र प्रमुख म्हणून काम पाहतोय आणि ही परीक्षा पाली भाषा प्रचार परीक्षा मंडळ नागपूरच्या वतीनं बुद्धविहार समन्वय समितीचा हा उपक्रम आहे आणि पाली भाषा प्रवेश परीक्षा ह्या ठिकाणी 7 ते 8 परीक्षा होतात आणि त्यामधून असं आपल्याला समजण्यात यावं की आता ह्या पाली भाषेला महाराष्ट्र सरकारनं अभिजित भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि आपण ज्या दररोज वंदना वगैरे घेतो
तर त्या गाथेचा अर्थ काय आहे आणि आपल्याला पाली भाषेचं पूर्णपणे ज्ञान व्हावं या उद्देशानं ही परीक्षा घेण्यात येत असते. आणि ह्या परीक्षेचे क्रमांक एकंदर 8 आहेत. 8 परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारानं विषय दिलेले असतात. पहिल्या परीक्षेला केवळ बुद्ध वंदनेचा अर्थ काय म्हणजे बुद्ध वंदनेवर मूळ अक्षरासहित शब्दासहित त्याचा अर्थ सांगितलेला असतो. दुसऱ्या परीक्षेमध्ये आपण जे संस्कार घेतो जन्मापासून मरेपर्यंतचे, तर त्या संस्कारामध्ये कशा प्रकारची व्यवस्था असते ह्याविषयीचे ज्ञान असते. तिसऱ्या परीक्षेमध्ये व्याकरण असते, अध्ययन असते. चौथ्या परीक्षेमध्ये संवाद असतात. अशा प्रकारचे क्रमाक्रमाने पाली भाषेचे अवगत सर्व उपासकांमध्ये यावी, विद्यार्थ्यांमध्ये यावी आणि त्यांना पाली भाषेचं महत्त्व कळावं या उद्देशाने ही पाली भाषेची परीक्षा घेण्यात येत असते. आणि त्या पुस्तकाच्या आधारे जे पुस्तक पाठ्यक्रम आपल्याला दिलेला आहे. जय भीम सर. माझं नाव क्रांती रामराव गायकवाड, राहणार जैतवन नगर. आणि या ठिकाणी मी पाली भाषा देत आहे, पाली भाषेची परीक्षा देत आहे. ही माझी 5वी परीक्षा आहे. तर पाली भाषा ही सर्वांना अवगत असावी, ज्यामध्ये भगवान बुद्धांचा धम्माचा संपूर्ण उपदेश आपल्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. आणि आपण जी दररोज वंदना घेतो आणि त्या वंदनेतून आपल्याला चांगला अर्थ समजला पाहिजे, भगवान बुद्धाचं ज्ञान आपल्याला कळालं पाहिजे. पाली भाषा ही राजभाषा आहे आणि आज हे प्रत्येकांना म्हणजे आली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा बौद्ध धर्मच काय प्रत्येक धर्मातली विद्यार्थ्यांना सुद्धा ही अवगत झाली पाहिजे. कारण भगवान बुद्धांचं ज्ञान हे इतकं अथंग आहे की ते सर्वांपर्यंत गेलं पाहिजे आणि सर्वांचं मंगल झालं पाहिजे. मी राखी बाळासाहेब केरकर, जैतवन बुद्ध विहारमधील रहिवासी आहे. तर मी आज पाली भाषेची परीक्षा देत आहे. परीक्षा यासाठी देत आहे की आपण बुद्ध धर्मीय आहोत, त्यामुळे पाली भाषा आपल्याला समजणे खूप महत्त्वाचं आहे. जसे आपण लग्नामध्ये आपण लग्न अटेंड वगैरे करतो तेव्हा आपली जी गाथा आहे ती पाली भाषेत घेतली जाते. ती गाथा सर्वजण ऐकतात, पण काही जणांना त्याचा अर्थ काय ते समजत नाही. त्यामुळे पाली भाषा शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे बुद्ध लोकांना.